कथेचा सप्तम दिवस आज कथा समाप्तीकडे प्रवेश करीत आहे। आज या भागवत सप्ताहातील 7वा दिवस आहे आणि सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। या 7व्या दिवशीचं असं महत्त्व आहे की जो कोणी पहिले 6 दिवस कथेला येऊ शकत नाही त्यांनी निदान 7व्या दिवशी कथा श्रवण करावी, कारण आजच्या दिवशी राजा परीक्षित यांचा मोक्ष होणार, म्हणून याला मोक्षाचा दिवस म्हणतात। आजच्या दिवशी कथेला जरूर यावं। आज 7व्या दिवशी जरी तुम्ही कथा ऐकली तरी 7 दिवस कथा ऐकल्याचं फळ मिळतं। आज राजा परीक्षित यांना वैकुंठातून विमान घ्यायला येणार, त्यांचा मोक्ष होणार, ते परमगतीला प्राप्त होणार। तर अनेक जण मला विचारतात की इतिहासामध्ये पाहिलं तर जेवढ्यांनी भागवत कथा श्रवण केल्या त्यांना घ्यायला कथेमध्ये 7व्या दिवशी विमान यायचं, तर मग आता का येत नाही? आता विमान यायची काही ही सिस्टीम बंद झाली की काय, असे अनेक जण विचारतात। तर आताही विमान येऊ शकतं, पण श्रोताही त्या योग्यतेचा हवा। याच ठिकाणी समजा आज कथेच्या शेवटी आज जर या ठिकाणी वैकुंठातून तुम्हाला घ्यायला विमान आलं तर कोणाकोणाला वैकुंठात जायचं? हात वर करा। तुम्हाला जायचं का? सगळ्यांना वैकुंठात जायचं? कंटाळा आला घराचा? सगळं सोडून जावं लागेल, घरदार सगळं। आणि माणसाला हेच सुटत नाही, माया मोह सुटत नाही, सगळं सोडून वैकुंठही नको वाटतो। तुकोबरायांच्या पत्नीला सुद्धा जावं वाटलं नाही, कारण घरी म्हैस आहे, म्हैस सोडून जावं वाटलं नाही। ही अशीच प्रथा आहे, प्रत्येक माणसाला आपलं घरदार शेती सर्व सोडून जावं वाटत नाही, मग जरी वैकुंठ जरी मिळत असला तरी। हाच फरक आहे राजा परीक्षित आणि आपल्यामध्ये। राजा परीक्षित यांच्यासारखा श्रोता पूर्वीही झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही। त्यांची बराबरी करणारा श्रोताच दुसरा कोणी नाही। परीक्षित राजाने 7 दिवस अखंडपणे दिवस रात्र एका ठिकाणी बसून लगातार कथा श्रवण केली आहे। ते 7 दिवसामध्ये एक क्षण सुद्धा उठले नाहीत जाग्यावरून, पाण्याचा एक घोटही पेलेला नाही, अन्नाचा कण सुद्धा ग्रहण केलेला नाही। 7 दिवस उपाशी पोटी राहून पाणीही न घेता त्यांनी अखंड लगातार दिवस रात्र भगवंताची कथा ऐकली। तेव्हा त्यांच्यासाठी विमान आलं, कारण ते योग्य होते, पात्र होते, अधिकारी होते। आता अधिकारी वक्ता आणि सावधान श्रोता राहिलाच नाही, म्हणून आता विमान यायचं सुद्धा बंद झाले। नाहीतर कथा तीच आहे, जी कथा पूर्वी होती तीच कथा आहे, कथेमध्ये बदल नाही। बदल आहे सांगणारे आणि ऐकणारे, ना सांगणारे योग्यतेचे आहेत ना ऐकणारे योग्यतेचे आहेत, म्हणून अधिकारच राहिला नाही। अधिकारी वक्ता अधिकारी श्रोता राहिले नाहीत, त्यामुळे आता भगवंताची कृपा होत नाही। नाहीतर ही कथा एवढी दुर्लभ आहे, भाग्याने आपल्याला याची प्राप्ती झाली आणि ही कथा निश्चितच कल्याण करणारी आहे, पण आपली सुद्धा तेवढी योग्यता असायला पाहिजे। नियमानुसार कथा ऐकली तर त्याचं फळ जरूर मिळत असतं। श्रीमन महर्षी शुकाचार्य सम्राट परीक्षिती राजाला भगवंताची ही दिव्य कथा सांगत आहेत। कालच्या कथेमध्ये आपण भगवंताच्या विवाहापर्यंत कथा पाहिली। देवाचा पहिला विवाह झाला माता रुक्मिणी यांच्याबरोबर, आणि रुक्मिणी म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार आहेत। लक्ष्मी प्रत्येक जन्मामध्ये नारायणालाच वरत असते आणि भगवंताचा विवाह माता रुक्मिणी बरोबर द्वारकेमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये झालेला आहे। शुकाचार्य सांगतात, राजन, माता रुक्मिणीला भगवंतापासून पहिला पुत्र जन्माला आला, त्याचं नाव प्रद्युम्न। हा प्रद्युम्न साक्षात कामदेवाचा अवतार होता, कामदेवानेच प्रद्युम्नच्या रूपामध्ये जन्म घेतला होता। ज्यावेळी तारकासूर नावाचा एक असुर, तो खूप मातला होता, सर्व तिन्ही लोकाला त्रास देत होता। त्या तारकासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान मिळवलं होतं। तारकासुराने अनेक वर्ष घोर तप करून जेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने वरदान मागायला सांगितलं, तेव्हा तारकासुराने वरदान मागितलं की ब्रह्मदेव, मी अमर व्हावा असं वरदान द्या।
तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की अमर होण्याचं वरदान मी कोणाला देऊ शकत नाही, कारण या जगामध्ये कोणीच अमर नाही, प्रत्येकाला नाश आहे, प्रत्येकाला मरण आहे. म्हणून हे सोडून तू दुसरं काहीतरी माग. तेव्हा मग तारकासुराने वरदान मागितलं होतं की मला फक्त महादेवाच्या मुलाच्या हातूनच मरण यावं. कारण तारकासुराला वाटलं की सतीने देहत्याग केल्यानंतर भोलेनाथ समाधिस्थ झाले होते, उदास झाले होते, ते परत काही लग्न करणार नाहीत, आणि ते लग्नच करणार नाहीत तर त्यांचा मुलगा जन्माला येणार नाही. म्हणून तारकासुराने असं वरदान मागितलं होतं. आणि तारकासुराचं जेव्हा वरदान त्याला प्राप्त झाले त्यानंतर तो अजून पूर्वीपेक्षा जास्त एवढा प्रजेला त्रास द्यायला लागला, तिन्ही लोकांमध्ये सर्वांना त्रास द्यायला लागला. स्वर्गातल्या देवांनाही त्रास देऊन स्वर्ग काबीज केला, स्वर्गावर ताबा मिळवला. तेव्हा मग सर्व देवता भगवंताला शरण गेले. प्रभू लवकरात लवकर तारकासुराचा अंत होणे जरुरी आहे. देवानं सांगितलं जोपर्यंत महादेव आणि पार्वती यांचा विवाह होत नाही आणि त्यांचा पुत्र जन्माला येत नाही तोपर्यंत याचा अंत होणार नाही. आणि महादेवांना तर समाधी लागली होती, माता पार्वतीही त्यांचीही तपश्चर्या पूर्ण होऊन वाट पाहत होत्या की कधी भोलेनाथ समाधीतून जागे होतात आणि कधी त्यांचं लग्न होईल. पण भोलेनाथांची समाधी काही अशी 1-2 दिवसाची नाही, युगानुयुग चालते. म्हणून भोलेनाथांना समाधीतून जागे करण्यासाठी कामदेवावर जबाबदारी सोपवली होती. तेव्हा कामदेव भोलेनाथांची समाधी भंग करतो. तेव्हा भोलेनाथांना खूप क्रोध आला, त्यांचं 3रं नेत्र उघडलं आणि त्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडल्या. कामदेवाला जाळून त्यांनी भस्म करून टाकलं. तेव्हा कामदेवाची पत्नी रती रडायला लागली आणि भोलेनाथांना म्हणायला लागली की प्रभू माझ्या पतींनी संपूर्ण जगाच्या हितासाठी हे कार्य केलं होतं, तुम्हाला समाधीतून जागे करणं आवश्यक होतं, म्हणून माझ्या पतींनी हे काम केलं, तुम्ही त्यांना जाळायला पाहिजे नव्हतं, कृपया त्यांना पुन्हा जीवित करा. तेव्हा भोलेनाथांनी वरदान दिलं होतं की कामदेवाला पुन्हा शरीर प्राप्त द्वापर युगामध्ये कृष्ण अवतार होईल, तेव्हा त्यांच्या पहिल्या पुत्राच्या रूपामध्ये कामदेवाचा परत जन्म होईल आणि कामदेवाला परत शरीर प्राप्त होईल. हे भोलेनाथांचं वरदान होतं. त्याप्रमाणे भगवंताचा पुत्र म्हणून कामदेवाचा जन्म झाला प्रद्युम्न. आणि त्यावेळी द्वापर युगामध्ये जेव्हा प्रद्युम्नचा जन्म झाला त्यावेळी एक शंभरासूर नावाचा असुर होता. त्या शंभरासूर असुराने एकदा नारदांना विचारलं होतं की नारद माझं मरण कुणाच्या हातून आहे. तेव्हा नारदांनी सांगितलं तुझं मरण भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या सर्वात मोठ्या मुलाच्या हातून आहे. तेव्हा तो वाट पाहूनच होता. माता रुक्मिणी गर्भवती राहिल्या तेव्हापासून तो दासीच्या रूपामध्ये गुप्तपणे देवाच्या महालात राहत होता. आणि जसं प्रद्युम्नचा जन्म झाला तसं त्याने लगेच प्रद्युम्नचं अपहरण केलं. त्याला घेऊन तो आकाश मार्गाने निघाला आणि आकाश मार्गाने जात असताना खाली समुद्र दिसला. शंभरासुराने आता प्रद्युम्नला खाली पाण्यात टाकून दिलेलं आहे, समुद्रात टाकून दिले की छोटासा तर जीव आहे, नुकताच जन्माला आलेला, त्याला मारण्यासाठी काही शस्त्राची आवश्यकता नाही, म्हणून समुद्रामध्ये टाकून दिला. तेव्हा समुद्रामध्ये एका माशाने प्रद्युम्नला गिळलं आहे. आणि देवाची लीला अशी आहे अपरंपार की त्या माशाच्या पोटात सुद्धा ते बाळ जिवंत राहिले. असं किती दिवस तर 3 महिने ते बाळ माशाच्या पोटात जिवंतच आहे. एके दिवशी एका कोळ्याला ते मासा त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकला, कोळ्याला सापडला. एवढा विशाल मोठा मासा पाहून कोळ्याने विचार केला हा मासा आपण आपल्या राजाला भेट द्यावा, म्हणजे राजा आपल्याला मोठं बक्षीस देईल. म्हणून त्या कोळ्याने तो मासा घेतला. आणि त्याचा राजा कोण होता तर तोच शंभरासूर असुर. त्याच्या महालात जाऊन दरबारामध्ये तो मासा भेट केलाय राजाला, शंभरासुराला. शंभरासूर प्रसन्न झाला एवढा विशाल मोठा मासा पाहून. त्यांनी खूप सारं बक्षीस त्या कोळ्याला दिले. आणि त्या शंभरासुराच्या महालामध्ये एक दासी राहत होती, तिचं नाव होतं मायावती. तिच्या हाती तो मासा सोपवला. जेव्हा त्या दासीनं तो मासा चिरला त्याच्या पोटामध्ये जिवंत बाळ सापडले. प्रद्युम्न जिवंतच होता. आणि त्या दासीलाही कोणी बाळ नव्हतं, म्हणून तिनं त्याचं पालन पोषण केलं. पण ती दासी ती साक्षात कामदेवाची पत्नी रती होती.
तिला ठाऊक होतं की माझा पती याच ठिकाणी येणार आहे, म्हणून ती दासीच्या रूपात त्या ठिकाणी राहिलेली होती. तिनं त्या प्रद्युम्न बाळाचं पालन पोषण केलं. हळूहळू तो मोठा झाला आणि ज्यावेळी तो तरुण वयामध्ये आलाय ना, त्यावेळी त्या दासीचं वागणं बदललं. व्यवहार जी आधी मुलाप्रमाणे प्रेम करायची, आता ती प्रेयशीप्रमाणे त्याच्याकडे, म्हणजे तिचा प्रेमाचा व्यवहार दिसायला लागला प्रद्युम्नला. तेव्हा त्याने विचारलं की तू लहानाचं मला मोठं केलंस, माझं पालन पोषण, तू माझी माता आहेस, पण आजकाल मी पाहतोय तुझा व्यवहार बदललेला दिसतोय. तू आता मातेप्रमाणे वागत नाहीस माझ्यासोबत, तुझे हावभाव वेगळे दिसतात, असा बदल तुझ्या व्यवहारामध्ये मला जाणवतोय, हे कशासाठी? तेव्हा तिनं सगळं सत्य सांगितलं की मी तुमची पत्नी आहे रती आणि तुम्ही माझे कामदेव आहात. तेव्हा मग कामदेवाला सर्व पूर्वीचं काय काय झालेलं आठवलेलं आहे आणि ज्या हेतूने प्रद्युम्नचा जन्म झालेला होता, शंभरासुराचा वध त्याच्या हातून होता, त्याप्रमाणे शंभरासुर आणि प्रद्युम्नचं युद्ध झालं. प्रद्युम्नने शंभरासुराचा वध केला आणि त्यानंतर रतीसोबत, म्हणजे त्या मायावती नावाची दासी, तिच्याशी विवाह करून प्रद्युम्न परत द्वारकेला आलेला आहे. अशा प्रकारे भगवान परमात्माचा विवाह आणि त्यांच्या मुलाची कथा शुकाचार्य राजाला सांगतात. तेव्हा राजा परीक्षिती विचारतात, प्रभू मला एक सांगा, मी असं ऐकलं आहे की देवाचे एक नाही तर अनेक विवाह झाले, असे देवाचे किती लग्न झाले, कोणाकोणाशी झाले, कृपया मला याची कथा सांगा.